जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये ऐन पावसाळ्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। दिवसाआड पाणी सोडूनही नागरिकांना गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होतोय। विशेष म्हणजे काही भागात अद्यापपर्यंत एक थेंब सुद्धा पाणी पुरवठा होत नाहीये। त्यामुळे येथील नागरिकांना टँकर मार्फत पाणी पुरवठा केला जातोय। एवढं भीषण वास्तव्य असताना देखील पाणी पुरवठा अधिकारी मात्र मूक गिळून गप्प बसलेत। आकाश कॉलनी, गायकवाड पाडा, दुर्गादेवी पाडा आणि आजूबाजूच्या परिसरात विशेषतः भीषण पाणी टंचाई जाणवत आहे। याचं कारण अनेक वर्ष टाकलेल्या जुन्या पाईपलाईन निकृष्ट दर्जाचे झाल्यानं मोठी गळती लागली आहे। त्यामुळे सर्व पाईपलाईन या नाल्यात पसरल्यानं नागरिकांना गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होतोय। याविषयी स्थानिक नागरिक ज्ञानेश्वर करवंदे, गणेश चौगुले, सुरेश सोमपरी, गणेश शिंदे यांनी अनेकदा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पाणी समस्यांची जाणीव करून दिली असताना अधिकारी मात्र दुर्लक्ष करतायत। आयुक्त मॅडम मनीषा आव्हाळे यांनी तात्काळ प्रभागाची पाहणी करून पाणी समस्या सोडवण्याची विनंती नागरिक करतायत। दरम्यान येथील पाणी समस्या सुटली नाही तर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। आज या ठिकाणी इथं आम्ही 11 नंबर नाक्याच्या इथं उभे आहे। इथं मोठी 6 पाईपलाईन आहे। संध्याकाळी कोणार्कचं जो पाणी येतं तो पाणी मोठ्या प्रमाणात अख्खी लाईनच तुटलेली आहे। खूप पाणी वेस्ट जातं, वाया जातं। लोकांना प्यायला पाणी नाही आहे। एकतर दिवसाआड पाणी येतं आणि त्यातल्या त्यात जर आपण पाणी जर तुम्ही वेळेवरती नाही आलं, एवढं लिकेज तुम्ही बंद नाही केल्या तर पाणी लोकांना पोचत नाही आहे। आता आपण बघितलं ठिकठिकाणी गायकवाडपाडा असेल, गायकवाडपाडा शिवसेना शाखा असेल, दुर्गापाडा असेल, कित्येक ठिकाणी आकाश कॉलनी असेल, सगळ्या लाईनी लिकेज झालेल्या आहेत आणि त्यामुळे पाणी लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोचत नाही आहेत आणि या लिकेजच्या माध्यमातून पाईपलाईन नाल्यामधून येत आहेत। त्या नाल्याचं पाणी या ठिकाणी त्या पाईपलाईनमध्ये जातं आणि तेच पाणी या ठिकाणी लोकांना घरात प्यायला येतं। पण लोकांच्या आरोग्याचा विषय तुम्ही त्याबद्दल काय तुमचं नाही आहे का, सिरियस नाही आहेत का महानगरपालिका? आयुक्त मॅडम जरा सिरियस घ्या। आपल्या मस्तवाल अधिकाऱ्यांना जरा सांगा, फोन उचलत नाही, काम करत नाही वेळेवरती। किती ठिकाणी पाईपलाईन खोदून ठेवलेली आहे, पाईपलाईन टाकतायत, पाईप जोडायचे सोडून दिलेले आहेत, पाणी असं वाया चाललेलं आहे। एवढे मस्तवाल अधिकारी झाले, काम ऐकत नाही। त्यांच्या 4-4 वेळा कितीतरी वेळा त्यांच्याकडे कंप्लीट करून परत तरीसुद्धा ते ऐकत। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।